हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आता आपण चाललो आहे गाडी घ्यायला आणि ती गाडी आपल्याकडे घेतली जाते का नाही काय माहिती. विषय असं आहे, आपण भाऊच्या इथं गाडी लावलेली आहे आणि ती गाडी आपल्याला आणायची आहे. ती म्हणजे ऑफिसला लावलेली ती गाडी, तर ती गाडी आता आपल्याला म्हणजे तिकडून इकडे आणायची ती. तर कल्पेश आणि मी चाललो आहे आणि आम्हाला ना ऑफिस पण माहीत नाही कुठे आहे ते. तर आता तिथं गेलं का आपण भाऊला कॉल करू ऑफिस कुठं काय आणि ती गाडी घेऊन येऊ नाही का. असं शिरीनला न्यायचं होतं बट शिरीन घरी नव्हता. तर मग कल्पेश आणि मी चाललो आता आपल्या स्कूटीवर आणि जाऊन घेऊन येते गाडी. तुम्हाला तिथे गेलं ना एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ती ऐका. सो गाईज आता फायनली हळूहळू चालू आहे आपण डेस्टिनेशन पाशी. बघू अजून पुढं किती एरिया पहा ना तुम्ही. आपल्या इथं नाही असं आहे पहा, मध्येच स्टँडर्ड एरिया आहे आणि मध्येच थोडा स्लम एरिया आहे. शाळा कुठे सेंट फ्रान्सिस आहे काय. फायनली गाईज इथं आता पोचलेलो आहे आणि तिथं जी शाळा दिसते ना पुढं, या सेंट फ्रान्सिस या शाळेत मी शिकायला होतो गाईज. एकदम पहिले म्हणजे फक्त बालवाडी का काहीतरी झालेली आहे आणि आता इथं गाडी इथे लावलेली कुठे काय. इथं गाड्या पण आहे पा, एकदम युनिक गाडी आहे तिथं पा. कल्पेश भाऊ आलेला आहे. कल्पेश आणि मी ती गाडी नेणार आहे आता आणि जाऊ. किती छोटी पण आहे गाडी, कोणती गाडी पण आहे यानी. तर ही आपली गाडी आहे. आता ही कल्पेश घेईल आणि मी आपली स्कूटी घेतो. कोणती गाडी, ही माझी जुनी शाळा. एकदम लहान असेल मी तेव्हा, काही मला कळत नसेल तेव्हा मी इथं राहायचो. आणि तिथं समोर ते गार्डन दिसतंय ना, तिथं फोटो काढलेला आहे मी, तो मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर. सो चला फायनली आता गाड्या काढल्या दोघांच्या पण. आता जाऊया घराकडं. गाडीचा आवाज कसा आहे, स्पोर्ट्स बाईक सारखा आवाज नाही काय. काहीच पण शाळा पण थोडी आठवण ताज्या होऊन गेलं नाही का. एकदम भारी वाटलं कारण मी विसरलो होतो रस्ता. कारण मी बालवाडीत नाही ज्युनियर केजीला असताना तेव्हा मी त्या शाळेत होतो. आता जवळपास त्याला आता मी सेकंड इयरला आहे. विचार करा म्हणजे किती 14-1 वर्ष झाले ना त्याला. आणि त्याच्यानं आम्ही पुण्याला शिफ्ट झालो परत इकडं वगैरे सर. आता जर समजा त्या शाळेतले पोरं ब्लॉग पाहत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आता बघू, त्या टायमाला पाहिलेली शाळा आज पाहतोय मी एवढं 14-1 वर्षानंतरून डायरेक्ट. त्याच्यामुळे एकदम वेगळं वाटलं नाही का. एक मस्त छान अजून म्हणजे त्या टायमाला असं वाटतं मला की त्या टायमाला वेगळी शाळा होती असं मला फील होतंय. म्हणजे डिझायनिंग जी आहे ना त्या टायमाची वेगळी वाटते आणि या टायमाची वेगळी वाटते नाही का. असं सो फायनली गाईज आपण घरी पोचलेला नाही. बघा आपली गाडी ही आता म्हणजे आपली दुसरी गाडी आणि ती गाडी होती कल्पेश चालवायला आणि स्कूटी आपण मी चालू होतो. कल्पेश शाळा ती गाडी काय कडक होत्या एकदम कोणत्या होत्या, पंचर होती पण मग भारी गाडी होती यार. तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल, लय भारी खतरनाक होते. म्हणजे वेगळंच मॉडेल होते, जुने मॉडेल होते पण मग युनिक एकदम. टू सीटर होते फक्त. 2 सीटर होती त्याला सनरूफ भाई त्या टायमाला. कडक गाड्या असं आणि ते काढत असेल कधीतरी पण मग भारी एकदम भारी वाटलं. आणि मला माहीतच नव्हतं माझी शाळा आता जवळ तुम्ही सांगितलं ब्लॉगमध्ये असं की शाळा थोड्या जवळ 14-1 वर्षांतून बघितली आणि तिचं आता नवीन झालं असं ना. त्या टायमाला एकदम स्ट्रक्चर वेगळं होतं, असे म्हणजे रेडमध्येच होते बट काय म्हणता चेक्स असे डिझाईन होते. आता तशी नाही, आता प्लेन केलं त्यांनी, ते एकदम वेगळंच वाटतं नाही का त्या टायमाचा फील आणि आत्ताचा फील. सो मग आता काय, आता मला जायचं दवाखान्यात, पप्पांना येऊन जायचं आहे. सो आता मी जातो वरती आणि आजची व्हिडिओ इथेच संपूया. आणि व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तो भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो आत्तासाठी बाय बाय.